द्वारकाला उतरलेलं 1:30 मंदिर 5 वाजता ओपन होते रस्त्याने त्यांना लेट दिली दर्शन घेऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे माझी 12 ज्योतिर्लिंग जर्नी चालू आहे। त्या जर्नीमध्ये 3 ज्योतिर्लिंग झालेले आहेत, सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग आपण चाललो आहोत मुंबई सेंटर वरून 3 नंबर प्लॅटफॉर्म वरून सौराष्ट्र ट्रेन पासून हे काढले मी तिकीट दोघे जण आम्ही, त्यामुळे तिकीट काढले 550 तिकीट आहे। अजून मित्र यायचं बाकी आहे, तो आल्यावरती त्याला पण दाखवतो। हा आहे प्लॅटफॉर्म, ट्रेन नंबर आहे काय, ट्रेन नंबर माहित नाही, मी इन्फॉर्म करतो ट्रेन काय। मित्रांनो योगी पण आलेला आहे आणि आपली ट्रेन पण आलेली आहे। त्याला चाललोय, ट्रेनला लाईन लागलेली आहे, जनरल मधून चाललोय। बसायला पण मिळालेला आहे, आता सीट पण मिळालं। इकडे होतं योगी, इकडे बसलाय, मी इथे बसलोय। विंडो सीट नाही पण व्यवस्थित प्रॉपर बसायला मिळालं। बाकी होत्या इथे बसलेल्या, त्यांनी त्या उतरल्या बोरिवलीला, त्यांनी मला विंडो सीट बसायला दिलं। विंडो सीटला बसलोय, आता ट्रेन पोहोचले बोरिवलीला आहेत, त्यांनी बसायला दिलं मला इथे। विंडो सीट भेटले त्याच्यामुळे लांबपर्यंत प्रवास करायला बरं पडेल। तर वाजलेत 5, हे आता येईल अहमदाबाद। हे होते खूप पॅसेंजर गर्ल्स, त्या आता उतरत आहेत। बाय, थँक्यू, यू टू। शुभ सकाळ मित्रांनो, 12 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचतोय राजकोटला। बाहेरचे सीन बघताय तुम्ही, बाहेर फॉग आहे, सनराईज आताच झालेला आहे जस्ट, म्हणजे थोडा वेळापूर्वी। आता मी थोड्या वेळाने राजकोटला पोहोचू। 4 तासा राजकोट पासून 4 तासानंतर आपण पुढे द्वारका स्टेशनला पोहोचू। फायनली मित्रांनो, द्वारकाला उतरलेलं 1:30 वाजलाय। 17 तासाच्या जर्नी नंतर आज आपण उतरलोय द्वारका स्टेशनला। हे आहे बोर्ड द्वारका स्टेशनचं, आणि आता मी या जस्ट ट्रेन मधून उतरलो। ही ट्रेन निघते आता। द्वारकासाठी जाण्यासाठी कुठून बस किंवा ऑटो मिळते ते बघण्यासाठी चाललोय। तो चला माझ्यासोबत बघूया। तर वॉक करत चाललोच होतो, तर चालता लेफ्ट साईडला वॉल वरती बघितलं श्रीकृष्णाच्या प्रत्येक एक फोटो प्रत्येक वॉल वरती काढलेले, किती छान दिसतंय ना। तर बाहेर आलोय, हे आम्हाला ऑटो वगैरे सांगतायत कितना 3 किलोमीटर है, कितना ऑटो का 100 रुपया, कुछ कम तो करो, कुछ तो कम करो, कुछ तो कम करो भैया। हे आहे ऑटो स्टँड बाहेर स्टेशनच्या, ऑटो स्टँड। ऑटो भेटले, ऑटो मध्ये बसले, 100 रुपीज इथून 3 किलोमीटर वरती आहे बोलतात मंदिर। तर आम्ही दोघांनी ऑटो गेले, तर इथून चाललोय ऑटोने पुढे। मित्रांनो, आता आम्हाला ऑटोवाल्याने सांगितलं की द्वारका मंदिर 5 वाजता ओपन होतं। आता नवीन ट्विस्ट आले, आता आम्ही काय करायचं तेच करणं। ऍक्च्युअली आमच्याकडे टाइम शॉर्ट आहे, आम्ही द्वारका करून नागेश्वर करून इव्हिनिंग मध्ये 5 वाजेपर्यंत सोमनाथला जाणार होतो, आणि सकाळी सोमनाथचं दर्शन करून आम्ही निघणार होतो। पण आता हे बोललं की 5 वाजता द्वारका ओपन होईल, तर आम्ही बघूया काय करू। अजून तरी फिक्स नाही काय केलंय, पण बघूया, डिस्कस करतो आम्ही काय करायचं ते डिस्कस करून कळू। आंघोळीसाठी इथे धर्मशाळा मिळाले, श्री लोहार ज्ञाती धर्मशाला, हे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। 50 रुपये आंघोळ करण्यासाठी आहे, तर आंघोळ करतो, फ्रेशन अप होतो आणि भेटतो तुम्हाला। फ्रेशन अप होऊन निघालोय आता आम्ही। इथे द्वारकाधीश बंद आहे, ते 5 वाजता चालू होतं। मग आता आम्ही इथे फ्रेशन अप होऊन आता विचार करतोय की इकडे जायचं, नागेश्वर ज्योतिर्लिंग करायचं। नागेश्वर ज्योतिर्लिंग करून पुन्हा रिटर्न द्वारकाला येऊन मग इथून मग सोमनाथला जायचा प्लॅन आहे। बघूया कसं होतंय, काय माहित नाहीये आम्हाला, काय प्लॅन केलेला तर नव्हतं, डायरेक्ट आलो। ऑटोवाल्याला बघायचं, ऑटोवाला किती सांगतो इथून नागेश्वर। द्वारकाच्या गेट वरून तिथून ऑटो पकडले नागेश्वर जाण्यासाठी। तिथून आता डायरेक्ट नागेश्वर ज्योतिर्लिंग करून रिटर्न पुन्हा ते लोक इथेच आणून ठेवणार। तोपर्यंत 5 वाजेपर्यंत द्वारका मंदिर पण ओपन होईल, आणि मग इथून द्वारका मंदिर करून सोमनाथला जायला पण मिळेल तर वाटतंय। तिथून जाऊन पहिले येऊया आपण। 500 रुपीज तिथून नागेश्वर ज्योतिर्लिंगला जाऊन तिथून पुन्हा रिटर्न आणून सोडणार, हे इथेच पोहोचतो। हे ऑटोमध्ये जर बसलो, रस्ता एवढा खराब आहे ना, द्वारका मंदिर टू नागेश्वर ज्योतिर्लिंग, एवढा रस्ता खराब, खूप रस्ता खराब आहे। ऑटोमध्ये अक्षरशः 100 दुखायला लागली बसून तसो। द्वारका पासून नागेश्वर 17 किलोमीटर आहे, पण खूप रस्ता खराब आहे। मुलं भेटली होती आम्हाला इथे रस्त्याने, त्यांना लिफ्ट दिली। बाय, आलोय आपण आता नागेश्वर टेम्पलच्या गेट जवळ।
गेट वरून आतमध्ये चाललोय. फायनली मित्रांनो उतरलोय नागेश्वर मंदिराजवळ. हे आहे मंदिर, आहे मंदिराचा एंट्रन्स आणि गेट आहे हा. गेट मधून सरळ आतमध्ये जायचंय. बघतो एंट्री फी वगैरे काय आहे की काय असेल तर मी तुम्हाला कळवतो. गेट मधून आता आतमध्ये चाललोय. लाईन आहे ही अशी, लाईनी मधून चाललोय. थोडीफारच गर्दी, एवढी काही नाही. आपले दर्शनाला दर्शन पण झाले, तुम्ही पण दर्शन घेऊ शकतो. हे आहे नागेश्वर. हे आहे मंदिराचा बघू शकतो. चला प्रसादी इथे प्रसाद आहे, प्रसादी घेऊन निघूया. प्रसादी इथे योगी घेतो पण इथे ऑनलाईन होत नाहीये, नेटवर्क इथे जात म्हणून कॅश कॅरी करा. काय मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथे शंकराची मोठी मूर्ती आहे आणि हे आहे मंदिर बाहेरून. खूप छान आहे. इथे पण दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण चाललोय पुन्हा द्वारकाकडे. ऑटोवाला कुठे आहे तो शोधायचा आहे. आपण आता काही ना काहीतरी इथून घरी घेऊन जाण्यासाठी बघतोय. इथे दिसते काहीतरी, बघूया काय घेतोय का आपण. शोधतो आणि काय मिळालं तर सांगतो. दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, छान, गर्दी नाही काही नाही. फोटो वगैरे पण काढून झालेले आहे आणि हा आमचा इथं ऑटोवाला होता. आता ऑटोमध्ये बसून चाललोय द्वारकाधीश मंदिराकडे. चला दर्शन वगैरे घेऊन आता ऑटोमध्ये पुन्हा बसलोय. आता चाललोय द्वारकाधीश मंदिराकडे. ते ऍक्च्युली 5 वाजता ओपन होणार होते, 5 सव्वा 5 झालेत. तिथे जाईपर्यंत 5:45 वाजतील. तर तिथे दर्शन करू, डायरेक्ट भेटू. आता पण आलोय, ऍक्च्युली चाललो होतो द्वारकाला, पण द्वारकाला नंतर जाऊ. पण आधी रुक्मिणी मंदिर आहे इथे, हे बघायला आलो. असं बोलतात की द्वारका मंदिरामध्ये जाण्याआधी रुक्मिणी मंदिराचं दर्शन करणं गरजेचं असतं. तर हे आलोय आम्ही रुक्मिणी मंदिराचे इथे दर्शन करायला. हे आहे इथे रुक्मिणी मंदिर. ऑटो थांबू दे आणि तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे ते. तुम्ही बघता रुक्मिणी मंदिर. चला आपण दर्शन करूया आतमध्ये. आहे मंदिराचा एंट्रन्स गेट. तुम्ही लेडीज साठी वेगळी आणि जेंट्स साठी वेगळी लावून. तर इथे दर्शन झालेलं आहे रुक्मिणी मातेचं. आता इथून आम्ही चाललोय द्वारका मंदिरामध्ये. लेट झालाय थोडाफार, मंदिरामध्ये दर्शन मिळेल करायला. करू आता काय. मी पुन्हा तिथून लगेच सोमनाथला सुद्धा जायचंय, ते पण बघायचं कसं जायचं अजून ते पण माहिती नाही. सो चला रुक्मिणी मातेचं दर्शन करून चाललंय आता द्वारकाला जाऊया. शरीर किती वेळ लागतो जायला बघूया. आता अर्थ पडलाय. ऑटोमधून उतरलं आता आणि डिनर करायला चाललोय. नंतर मग द्वारकाधीश मंदिरामध्ये जाऊ. चालू आपण डिनर करण्यासाठी श्री माधव रेस्टॉरंट. आणि आपण ऑर्डर केले काठियावाडी थाली. थालीमध्ये एक एक मेनू येत आहेत. मेनू कम्प्लीट झाल्यावरती दाखवतो तुम्हाला काय टोटल पूर्ण थाली काय आहे. ही आहे काठियावाडी थाली. आम्ही हे मागवलंय. डिनर झालंय आता चाललोय द्वारकाधीश मंदिरा. हे आहे मंदिर. लाईन आहे इथे, लाईन मध्ये उभा राहतो. आय थिंक मोबाईल अलाउड नाही. मोबाईल आणि सामान वगैरे आपलं सगळं इथे ठेवायला लागतं. ते आता ठेवतो मी आणि नंतर मग मंदिरामध्ये जाण्यासाठी लाईन लावायची. फायनली मित्रांनो दर्शन वगैरे करून निघाले. तुम्ही पण दर्शन घ्या. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता दर्शन करून निघालोय आम्ही सोमनाथला जाण्यासाठी. सोमनाथला इथून बाकी तर काही नाही, बस वगैरे प्रायव्हेट बस मिळतात. तर ती 10:30 ला काही सुटते. तर आम्ही इथे कॉन्टॅक्ट केलाय त्या बसने. आता आम्ही डायरेक्ट सोमनाथला जाऊ. 10:30 ला बस सुटेल, 4 वाजेपर्यंत बस पोहोचेल. प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही जाणार होतो बसने, पण बसला 500 रुपये बोलतो. तर असं पण तो सकाळी 4:30-5:30 सोडणार. तर एवढे पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपले पैसे वाचू म्हणून आम्ही ट्रेनला ट्राय करतोय. ट्रेन 8:50 ची ट्रेन आहे. आता वाजलेत 8:30. 20 मिनिटामध्ये बघूया पोहोचतो का तिथे आपण. जर ती ट्रेन भेटली तर सकाळी ती ट्रेन 5 वाजता वेरावळ स्टेशनला नेते. वेरावळ स्टेशनवरून 1 किलोमीटरवर सोमनाथ मंदिर आहे. ऑटो तर केले आम्ही. ऑटो करून चाललोय पूर्ण आता स्टेशनला. काकांना बोलतोय ऑटो पळवा. काका ऑटो पळवताय आणि डायरेक्ट होतोय आता स्टेशनला. मित्रांनो फायनली हवं तेवढून ट्रेन भेटली. आम्हाला वाटलं ट्रेन गर्दी असेल खूप, पण ट्रेन तुम्हाला दाखवतो मी. ट्रेन पूर्ण खाली आहे. ट्रेन पूर्ण खाली आहे. ट्रेन पूर्ण खाली आहे. तर चला मग आता डायरेक्ट वेरावळ. आज इथेच ब्लॉग एंड करतो. डायरेक्ट उद्या नेक्स्ट ब्लॉगला सुरुवात करतो.